इयत्ता 10वी संरक्षण शास्त्र कार्यपुस्तिकेतील पहिल्या प्रकरणाला आपण याआधी सुरुवात केलेली आहे. तर या प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे बदलते स्वरूप. इयत्ता 9वी मध्ये आपण राष्ट्रीय सुरक्षेबद्दल इत्थंभूत माहिती घेतलेली आहे आणि इयत्ता 10वीच्या संरक्षण शास्त्र या विषयाबद्दल पण आपण एक धावता आढावा या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे आणि ह्या पाठातील काही संकल्पना पण आपण बघितल्या आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्की आधीचा व्हिडिओ बघा आणि मग या व्हिडिओला तुम्ही बघू शकता. बरोबर. तर आपण या ठिकाणी विचार केला होता की जी राष्ट्रीय सुरक्षेची जी पारंपरिक व्याख्या आहे ती सध्या लागू होत नाही, कारण राष्ट्रीय सुरक्षेचं जे काही महत्व आहे किंवा त्याचे जे वेगवेगळे आयाम आहे ते खूप विस्तृत बनलेले आहेत. तर ते आयाम समजून घेण्याचा आपण या पाठाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तर यामध्ये आपण आचार्य चाणक्यांचे पण काही विचार बघितले होते. त्यानंतर विली ब्रँड आणि ओलॉफ पाल्मे या 2 विचारवंतांचे आपण विचार या ठिकाणी बघितले होते. बरोबर. तर आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत राज्येतर घटक म्हणजे काय, राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणांवरती प्रभाव टाकणारे राज्येतर घटक कोणकोणते, तर ते आपण या ठिकाणी बघूया. शासनाचा भाग नसलेली कोणतीही संघटना याला राज्येतर घटक असं म्हटलं जातं. ज्या कारणांसाठी ती संघटना निर्माण झाली आहे त्याच कारणासाठी किंवा हेतूने ती काम करते. जसं की पर्यावरण, आरोग्य, महिला आणि बालविकास या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या काही महत्वाच्या संस्था आहेत. त्यांना राज्येतर घटक किंवा स्वयंसेवी संस्था म्हणून ओळखले जाते. यांना आपण म्हणतो NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. त्याला राज्येतर घटक असंही म्हणतात किंवा राज्येतर संघटना असंही म्हणतात. जे कोणत्याही सरकारचा भाग नसतात किंवा शासन व्यवस्थेचा भाग नसतात. त्या समाजासाठी काम करणाऱ्या संस्था असतात, म्हणून त्यांना राज्येतर घटक असं म्हटलं जातं. तर या राज्येतर घटकांद्वारे जे काम केलं जातं ते काम सर्वसमावेशक सुरक्षा या अंतर्गत आपण येतं असं म्हणू शकतो. कारण जी आपली देशाची बाह्य सुरक्षा आहे, जे आपले सैनिक करतात, जे आपले जवान सीमेवरती उभे राहून आपली देशाची सुरक्षा करतात, त्या व्यतिरिक्त आपल्या देशातलं पर्यावरण, आपल्या देशातील लोकांचं आरोग्य, आपल्या देशातील महिला आणि बालकांचा विकास या क्षेत्रामध्ये काम करून त्यांचं भविष्य सुरक्षित करण्याचं काम या संघटना करतात आणि म्हणून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने राज्येतर घटकही खूप महत्वाची भूमिका पार पाडतात. तर हे राज्येतर घटक जे असतात ते काही स्थानिक लेवलचे पण असतात किंवा म्हणजे स्थानिक भागामध्ये काम करणारे असू शकतात, काही पूर्ण राष्ट्रीय पातळीवरती काम करणारे असतात आणि काही आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणारे असतात. जसं की मानवी अधिकारांचे संरक्षण करणारे काही घटक आहे, वेगवेगळे NGOज आहे. बरोबर. तर तुम्हाला ते पण माहित असेल, इंटरनॅशनल NGO, रेड प्लस, रेड क्रॉस, तर यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असणार आहे. बरोबर. तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल नावाचा पण एक NGO आहे, त्याबद्दलही तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असणार आहे. नसेल ऐकलं तर सर्च करा हे कीवर्ड्स, तुम्हाला इंटरनेटवरती खूप सारी त्याबद्दल माहिती भेटेल. बघूयात आपण कशा प्रकारे सर्व समावेशक सुरक्षा सुद्धा आवश्यक आहे, जी की आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचं एक विस्तृत स्वरूपामध्ये गणली जाते. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही, 1990च्या दशकामध्ये झालेल्या जागतिकीकरणाच्या नव्या पर्वाने जगामध्ये खूप सारे बदल घडून आणले. अर्थकारण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये जग अधिकच परस्परावलंबी बनलं. बरोबर की नाही. 1991 साली बघा, भारतामध्ये पण आपण आर्थिक क्षेत्रामध्ये तसंच इतर वेगवेगळ्या काही क्षेत्रांमध्ये खूप सारे रिफॉर्म घडून आणले, खूप सारे बदल घडवले. त्यामुळे जागतिकीकरण, उदारीकरण, ओके, तर या संकल्पना आपण भारतामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर आपल्या भारतामध्ये खूप आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये बदल घडून आले. तसेच जगाच्या इतर भागांमध्ये सुद्धा या काळामध्ये जागतिकीकरणाची एक लाट पसरली. जागतिकीकरण म्हणजे काय, की कोणत्याही देशामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा या दुसऱ्या देशांमध्ये फ्रीली त्यांची खरेदी विक्री होऊ शकते किंवा त्यांना एक ते मार्केट ओपन करणं म्हणजे जागतिकीकरण आपण म्हणू शकतो. बरोबर. तर असं हे जागतिकीकरण होऊ लागलं आणि त्यामुळे अर्थकारण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सर्व देश एकमेकांवरती अवलंबून बनले. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट यांमुळे संप्रेषण अधिक स्वस्त आणि जलद बनले. म्हणजे काय, की जे पण काही आपण संदेश वहन करतो किंवा जे काही माहितीचं आदान प्रदान होतं या इंटरनेटवरती, तर ते खूप सुलभ आणि खूप जलद असं बनलं. राज्येतर घटक म्हणजे बिगर शासकीय संस्था आणि स्वयंसेवी संघटना अधिकच सक्रिय बनल्या आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्व सुद्धा वाढत गेले. म्हणूनच या संदर्भात सर्वसमावेशक सुरक्षा आणि मानवी सुरक्षा या संकल्पना महत्वाच्या ठरू लागल्यात आणि या संकल्पना देशाची सुरक्षा त्यातील समाजाच्या सुरक्षेशी जोडल्या गेलेल्या आपल्याला आज दिसून येतात. सर्वसमावेशक सुरक्षा या संकल्पनेमध्ये अंतर्भूत असणारे काही प्रकार आपण या ठिकाणी बघूयात. तर सर्वसमावेशक सुरक्षा आपण बघितली
किंवा मानव सुरक्षा, मानवी सुरक्षा, जे काही मानवी मूल्य आहे, मानवाचे जे काही हक्क आहे, ज्याला आपण मानवाधिकार म्हणतो, तर त्यांची सुरक्षा म्हणजे काय ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर सर्वसमावेशक सुरक्षेमध्ये या खालील घटकांचा या ठिकाणी समावेश होतो. पर्यावरणीय सुरक्षा म्हणजे काय, की पर्यावरणाच्या क्षेत्रातील संबंधित समस्यांचे, जसे की प्रदूषण, ऊर्जा समस्या, लोकसंख्येशी संबंधित समस्या, अन्नाशी संबंधित समस्या, वातावरणीय बदल, पाण्याच्या स्रोतांचे व्यवस्थापन यांसारख्या परिसंस्थात्मक समस्यांचा यामध्ये समावेश होतो. आणि या गोष्टींपासून एखाद्या देशातील लोकांना सुरक्षा मिळणं, त्यांना एक सुदृढ पर्यावरण किंवा एक सकस असं पर्यावरणीय वातावरण त्यांच्या आजूबाजूला असणं, एक स्वच्छ हवा, पाणी ही त्यांना मिळणं ही त्यांची एक हक्क आहे आणि ती सुरक्षा निर्माण करणं त्या देशामध्ये हे त्या देशाच्या राज्यव्यवस्थेचं काम आहे. राज्यव्यवस्था हे करण्याचा पैसे झाली तर हे बिगर शासकीय संस्था आहेत त्या या कामांमध्ये रस घेत असतात आणि शासनावरती दबाव बनवण्याचा ते प्रयत्न करतात, की शासनाला ते भाग पाडतात, की पर्यावरणीय सुरक्षा देशातील नागरिकांसाठी ते म्हणजे शासनाला ती करणं यासाठी वेगवेगळे पावलं उचलण्यासाठी या संस्था भाग पाडत असतात. ते वेगवेगळे कॅम्पेन चालवतात, वेगवेगळे मुव्हमेंट त्या लॉन्च करतात, वेगवेगळे अवेअरनेस कॅम्पेन वगैरे त्यांचे खूप सारे असे प्रयोग चाललेले असतात. तुम्ही पण बऱ्याचदा बघितलं असणार, बरोबर? त्यानंतर आहे आर्थिक सुरक्षा. सुरक्षा विषयक या बाजूचा भर दारिद्र्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे यांवरती असतो. बघा, जर माणसाला 2 वेळेचं खायलाच व्यवस्थित नसेल, तर तो बाकीची सुरक्षा कशी निर्माण करू शकतो, नाही का? त्यामुळे आर्थिक सुरक्षा असणं हे खूप महत्त्वाचं आहे. दारिद्र्य निर्मूलन, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं, हे एखाद्या देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला एखाद्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवायची असेल, तर त्या देशाची आर्थिक सुरक्षा अबाधित असणं खूप गरजेचं आहे. कारण युद्ध सुरू झालं, तर युद्ध करायचं म्हटलं तर पैसा त्या ठिकाणी लागतो. वेगवेगळे शस्त्र लागतात. वेगवेगळे महागडे उपकरणं आपल्याला त्या ठिकाणी सैनिकांना पुरवावे लागतात. जर आपली आर्थिक व्यवस्था किंवा आर्थिक सुरक्षा त्या देशाची जर अबाधित नसेल, तर तो देश युद्धामध्ये लवकर गुडघे टेकवणार ना. तुम्ही समजा अमेरिकेच्या विरुद्ध युद्ध करायला तयार झाले, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था एवढी बलाढ्य आहे, की संपूर्ण जगामधले म्हणजे जे प्रबळ देश आहे, ते अमेरिकेसमोर उभं ठाकले, तरी सुद्धा अमेरिका सगळ्यांना पुरून उरेल एवढी मोठी त्यांची अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे अमेरिका पूर्ण जगावरती त्यांचं प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. सामाजिक सुरक्षा एक महत्त्वाचं कारण आहे. स्थलांतरितांच्या समस्या, धर्म, वंश, जात यांच्यावर आधारित सामाजिक संघर्ष इत्यादींचा समावेश सामाजिक सुरक्षेमध्ये होतो. आणि एखाद्या देशामध्ये धर्म, वंश, जात यांच्यामध्ये परस्पर संघर्ष नसून परस्पर सहानुभूती, परस्पर विश्वास, परस्पर सहकार्याची भावना असणं हे त्या देशाच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि एखाद्या देशात जर ही सामाजिक सुरक्षा सुदृढ असेल, तर तो देश कोणत्याही बाह्य आक्रमणांना सुद्धा खूप सहजपणे तोंड देऊ शकतो किंवा त्यांवरती मात करू शकतो. परंतु तोच देश, त्या देशातलेच लोक एकमेकांवर हल्ले करत असतील, एकमेकांवरती काय म्हणता जाळपोळ करणं, सामाजिक संघर्ष करणं, जातीपाती पाळणं, तर यासारखा समाज जर फुटलेला असेल ना, तर त्या देशावरती राज्य करणं हे कोणालाही सोपं जातं. त्यामुळे इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं होतं. बरोबर? तर ही सामाजिक सुरक्षा भारतीयांकडे त्यावेळेस तेवढी प्रभावी नव्हती. त्यामुळे सामाजिक फूट टाकून इंग्रजांनी राज्य केलं होतं. तर ही सामाजिक सुरक्षा अबाधित ठेवणं हे सुद्धा राष्ट्रीय सुरक्षेचं एक महत्त्वाचं अंग आहे मित्रांनो, ध्यानात घ्या. त्यानंतर आहे राजकीय सुरक्षा. राजकीय सुरक्षा म्हणजे काय, की विचारसरणी अथवा धर्म यावर आधारित राजकीय संघर्षापासून उद्भवणाऱ्या धोक्यांचा इथे विचार केला जातो. बघा, आता एखाद्या देशामध्ये स्थिर सरकार असणं हे त्या देशाच्या राजकीय सुरक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. पण त्या देशातलं सरकार स्थिर नाही किंवा त्या देशामध्ये असणारे इतर काही घटक त्या सरकारविरुद्ध शस्त्र उगारताय किंवा त्या सरकारला चुनवती देत आहेत. त्या सरकार विरुद्ध बंड करतायत आणि त्या सरकारची एवढी ताकद नाहीये, की ते त्या बंडाला शांत करू शकेल, तर तो देश राजकीय दृष्ट्या असुरक्षित गणला जातो. सध्या आपण इथिओपियाचं उदाहरण घेऊ शकतो. इथिओपियामध्ये एक तिग्रे नावाचा रिजन आहे. तर त्या रिजन मधल्या लोकांनी तिथल्या सेंट्रल गव्हर्नमेंट विरुद्ध शस्त्र हाती घेतलंय आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोणताही निर्णय जुमानण्यास किंवा कोणताही आदेश मानण्यास ते तयार नाहीये. तर अशा प्रकारची राजकीय अस्थिरता, राजकीय असुरक्षितता त्या देशामध्ये आहे सध्या आणि त्यामुळे त्या देशाची सुरक्षितता धोक्यात येते, अंतर्गत पण आणि बाह्य पण. तर अशा प्रकारे राजकीय सुरक्षा हे सुद्धा राष्ट्रीय सुरक्षिततेचं एक खूप महत्वाचं अंग आहे आणि आपण आजच्या काळात बघू शकतो, की कशा प्रकारे जी आपली राष्ट्राची सुरक्षितता आहे, राष्ट्रीय सुरक्षा, तिचे एक वेगवेगळे पैलू किंवा तिचा जो बदलणारा चेहरा-मोहरा आहे, तो आपण या ठिकाणी बघू शकतो. बरोबर? त्यानंतर आहे मानवी सुरक्षा. सुरक्षेसंबंधी आज जी संकल्पना वापरली जाते ती म्हणजे मानवी सुरक्षा. संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास अहवालाने सुरक्षाविषयक प्रश्नांमध्ये हा नवीन विचार आणलेला आहे. बघा, राष्ट्र, समाज,
पूर्ण वेगवेगळे जगातल्या संघटना, आंतरराष्ट्रीय मंच हे सगळ्या गोष्टी कोणासाठी आहेत? माणसाच्या विकासासाठी आहे. त्यांच्या केंद्रस्थानी कोण आहे? माणूस आहे. त्यामुळे माणसाची सुरक्षा किंवा मानवी मूल्यांची सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे आणि ती झाली तर आपोआपच समाजातले संघर्ष कमी होतील. समाजातले संघर्ष कमी झाले तर राज्या-राज्यांमधले, देशादेशांमधले संघर्ष कमी होतील आणि हळू जग शांततेच्या मार्गाने मार्गक्रमण करेल. त्यामुळे मानवी सुरक्षा ही संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वपूर्ण मानली आहे आणि मानवी सुरक्षेबद्दलचा अहवाल तर त्या अहवालामध्ये वेगवेगळ्या मानवी हक्कांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली आहे. 1994च्या मानवी विकास अहवालाने मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्यात नमूद केलेल्या 2 घटकांवरती या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. पहिला घटक म्हणजे भीतीपासून स्वातंत्र्य आणि दुसरा घटक म्हणजे वंचिततेपासून स्वातंत्र्य. तर या अहवालाने मानवी सुरक्षेची कल्पना प्रथम मांडली आणि त्यानुसार भूप्रदेशांमध्ये मानवी सुरक्षा महत्वाची आणि शस्त्रांपेक्षा विकास महत्वाचा ही संकल्पना पुढे आली. बघा, एखाद्या मानवी समूहाला किंवा विशिष्ट व्यक्तीला भीतीपासून स्वातंत्र्य देणं आणि एखाद्या गोष्टीपासून, अन्नापासून, पाण्यापासून किंवा इतर जीवनावश्यक सुविधेपासून त्याला वंचित न होऊ देणं किंवा त्याला त्या वंचिततेपासून स्वातंत्र्य देणं. तर ह्या 2 गोष्टी या मानवी सुरक्षेच्या केंद्रस्थानी संयुक्त राष्ट्रांनी ठेवल्या आणि त्यानुसार 1994 मध्ये मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेने जाहीर केला. आणि या अहवालामध्ये त्यांनी एक संकल्पना मांडली की भूप्रदेशापेक्षा म्हणजे एखाद्या देशाच्या भूप्रदेशापेक्षा त्या देशाच्या लोकांना त्यांच्या मानवी हक्कांना जास्त महत्व आहे आणि शस्त्रास्त्रांपेक्षा समाजाच्या विकासाला जास्त महत्व आहे. तर ही संकल्पना या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यातनं पुढे आणली गेली. या अहवालाने मानवी सुरक्षेसंबंधीच्या राष्ट्रीय आणि जागतिक अशा दोन्ही पातळ्यांच्या समस्यांचे परीक्षण केले. तसेच मानवी सुरक्षेचे 7 अत्यावश्यक आयाम अधिक ठळकपणे त्यांनी मांडले. तर हे 7 आयाम कोणते ते या ठिकाणी दिले बघा. आर्थिक सुरक्षा जे आपण बघितलं की लोकांना किमान खात्रीचं उत्पन्न मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकतील. त्यानंतर आहे अन्न सुरक्षा. सर्वांना परवडणाऱ्या किमतीमध्ये आवश्यक ते अन्न मिळालं पाहिजे. भारतामध्ये ते मिळत नाही म्हणून आपण ही पीडीएस सिस्टीम, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, जे रेशन दुकानात आपण बिलो पॉवर्टी लाईनच्या लोकांना जे अन्न उपलब्ध करून देतो ते अन्न सुरक्षेचाच एक भाग आहे. भारतामध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे आणि त्या फूड सिक्युरिटी ऍक्टच्या अंतर्गत हे राशन दुकान काम करतात. त्यानंतर आहे आरोग्य सुरक्षा. आरोग्यविषयक सुरक्षिततेला असणारे धोके हे ग्रामीण आणि गरीब जनतेला सर्वात जास्त असतात. सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा सहजपणे उपलब्ध झाल्या पाहिजे हे आरोग्य सुविधेचं किंवा आरोग्य सुरक्षिततेचं महत्वपूर्ण एक उद्दिष्ट, ध्येय आपण म्हणू शकतो, बरोबर. तर तुम्ही ग्रामीण भागात बघितलं तर तसे दवाखान्यांची कमतरता असते, तिथे जे डॉक्टर असतात त्यांची कमतरता असते. गरीब जनतेला शहरामध्ये महागडे जे उपचार आहे ते परवडत नाही, महागडे औषधं त्यांना घेणं परवडत नाही. मग त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गावामध्ये, ग्रामीण भागात स्थापन करणं हे आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि अशी सुरक्षा निर्माण झाली तर ते देश नक्कीच बळकट होईल. त्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा बळकट होण्यास मदत होते. त्यानंतर आहे पर्यावरणीय सुरक्षा. तीव्र स्वरूपाच्या औद्योगिकरणामुळे आणि लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणावर बराच ताण आलेला आहे आणि परिसंस्थेचे संरक्षण त्यामुळे आवश्यक बनलेलं आहे. बघा मित्रांनो, एखाद्या देशाची संपत्ती, एखाद्या देशाचं पर्यावरण जर लयाला गेलंय ना, त्या देशामध्ये संरक्षण करण्यासारखं उरतच नाही काही. नुसतं एका बंजर जमिनीच्या तुकड्याचं तुम्ही काय संरक्षण करणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे जेवढं आउटपुट तुम्हाला भेटतंय त्यापेक्षा त्याच्या संरक्षणावरती जास्त तुम्हाला खर्च करावा लागतोय, बरोबर. म्हणजे तुम्ही जर समजा एखाद्या शेताचं राखण करताय पण त्या शेतामधनं तुम्हाला 10 रुपये भेटताय आणि त्या शेताचं राखण करायला तुम्हाला 100 रुपये खर्च येतोय, तर ते तुमच्यासाठी फायद्याचं ठरत नाही ना. तर त्यामुळे पर्यावरणीय सुरक्षा किंवा त्या ठिकाणची जी परिसंस्था आहे त्याचं संवर्धन हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर आहे व्यक्तिगत सुरक्षा. व्यक्तिगत सुरक्षिततेला अनेक प्रकारचे धोके असू शकतात. उदाहरणार्थ छळ, युद्ध, गुन्हेगारी, घरगुती हिंसा, बलात्कार, बालकांचे शोषण इत्यादी. सामान्य माणसांना सुरक्षित वाटले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या हिंसेपासून त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे. हे व्यक्तिगत सुरक्षिततेचं सर्वात महत्वाचं अंग आहे, बरोबर. आज बघा, बालकांना किंवा महिलांना समाजामध्ये फिरायला त्या सुरक्षित वाटत नाही. काही ठिकाणी वाटतं, काही ठिकाणं असे आहेत की त्यांना बिलकुल त्या ठिकाणी सुरक्षितता अनुभवास येत नाही. तर आपल्याला हे धोके कमी करायचे, महिलांना, बालकांना, वृद्धांना, तर त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला एक सुरक्षित वातावरण, सुरक्षित सामाजिक
वातावरण त्यांना लाभलं पाहिजे. तर हे हे गरजेचं आहे समाजाच्या विकासासाठी मित्रांनो. तर हे व्यक्तिगत सुरक्षिततेमध्ये येतं. त्यानंतर आहे सामुदायिक सुरक्षा. कुटुंब, समुदाय, जात अथवा वांशिक गट यांच्यात राहिल्याने लोकांना सुरक्षित वाटते. असे गट व्यावहारिक स्वरूपाचा आधार देऊन सुरक्षिततेची भावना वाढवतात. बघा, कुटुंबामध्ये आपल्याला सुरक्षित वाटतं ना. जर आपण कुटुंबाच्या बाहेर राहिलो, आपले आई वडील, आपला मोठा भाऊ बहीण आपल्यासोबत नसली, तर आपल्याला असुरक्षित वाटतं. परंतु आपल्या मागे जर आपले वडील आहेत, आपली आई आहे, तर आपल्याला असुरक्षित वाटत नाही. बरोबर. त्यानंतर समुदाय. आपण जर एकटे कुठे चाललेलो असलो ना, तर थोडीशी भीती मनात असते. पण आपण समुदायात ज्यावेळेस चालतो, आपल्यासोबत अनेक लोक असतात, तर आपल्याला एवढी भीती नाही वाटत. जात अथवा वांशिक गट यांच्यामध्ये राहिल्याने लोकांना सुरक्षित वाटतं. कारण काय की आपल्या जातीचे, आपल्या विचारांना पोषक ठरणारे लोक आपल्यासोबत असतात. तर त्यामुळे लोकांना अशा ठिकाणी राहणं जरा सुरक्षित वाटतं. एका जातीचे लोक राहिले तर थोडेसे एकोप्याने राहतात, बरोबर की नाही? किंवा त्यांचे अनेक काही हितसंबंध असतात. पूजा, अर्चा त्यांचे वेगवेगळे काही हितसंबंध असतात. असं काही नाही की एका जातीचे लोक नसले तर ते एकत्र राहू शकत नाही. परंतु एक जात आणि वांशिक गट हे असे दुवे आहेत की लोकांना एकत्र बांधून ठेवायचे ते काम करतात. बरोबर. थोडक्यात सांगायचं काय की एकत्र राहिल्याने व्यवहारामध्ये एकमेकांना आधार भेटतो आणि एक सामाजिक सुरक्षिततेची भावना समाजामध्ये वाढीस लागते. त्यानंतर आहे राजकीय सुरक्षा. मूलभूत मानवी हक्कांचा आदर करणाऱ्या समाजामध्ये माणसांना राहता आले पाहिजे. हे म्हणजे काय की राजकीय सुरक्षा. मूलभूत मानवी हक्क म्हणजे काय की मानवाला त्याचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती किंवा त्याचं प्रतिनिधित्व करणारी शासन संस्था निवडण्याचा हक्क पाहिजे. त्याला राईट टू वोट, मतदानाचा हक्क पाहिजे. बरोबर की नाही? तर अशा प्रकारचे जे काही मूलभूत मानवी हक्क आहे की जे मानवाला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी जी काही व्यवस्था निर्माण करणारे त्या ठिकाणी एक आदराचं स्थान निर्माण करून देतील. तर अशा समाजामध्ये माणसाला राहता आलं पाहिजे. याचं नाव आहे राजकीय सुरक्षा. आणि जर असा एक सुदृढ समाज आपण निर्माण करू शकलो, तर नक्कीच आपली राष्ट्रीय सुरक्षा ही अबाधित राहते. आणि राष्ट्रीय सुरक्षिततेचे वेगवेगळे अंग आपण या ठिकाणी पाहिले मित्रांनो. तर मानवी सुरक्षा या संकल्पनेचा भर प्रामुख्याने लोकांवर आहे. मानवी सुरक्षा ही मानवतावादी मूल्ये, व्यक्तिप्रतिष्ठा, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आणि समता या संकल्पनांना प्राधान्य देते. मानवी सुरक्षिततेच्या शस्त्रास्त्रांशी संबंध नसतो, तर ती प्रामुख्याने मानवी जीवन व मानवाची प्रतिष्ठा यांच्याशी संबंधित असते. हे आपण या ठिकाणी बघितलं आणि या विषयावरती एक सखोल आपण चर्चा केली आहे. त्यानंतर बघूयात आपण मानव विकास निर्देशांक. तर काय आहे हा मानवी विकास निर्देशांक? तर महबूब उल हक आणि भारताचे अमर्त्य सेन. महबूब उल हक एक पाकिस्तानचे एक अर्थशास्त्रज्ञ विचारवंत होते. त्यांनी 1994च्या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमातील मानवी विकास अहवालात मानवी सुरक्षा या संकल्पनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. हक यांनी अमर्त्य सेन यांच्या सहकार्याने मानवी विकास निर्देशांक तयार केला. आज सर्व देश मानवी विकास मोजण्यासाठी या निर्देशांकाचा अत्यंत प्रभावीपणे साधन म्हणून उपयोग करीत आहे. 1990 पासून संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमातून मानवी विकासासंबंधीचा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी मानवी विकास निर्देशांकाचा वापर केला जातो. तर मित्रांनो, हा मानवी विकास निर्देशांक काय आहे, की जसं माणसाचं जे काही पोषण होण्यासाठी त्याला बेसिक किती कॅलरीची गरज आहे, ते यामध्ये बघितलं जातं. एखाद्या देशातील लोकांना तेवढ्या कॅलरीज मिळत आहेत का? त्यानंतर त्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी उपलब्ध होत आहेत का? त्या देशातील लोक शिक्षण घेऊ शकतात का? त्या देशातील लोकांना राजकीय हक्क मिळत आहेत का? तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या मानवी विकास निर्देशांकामध्ये होतो आणि त्यावरती एक काही वेटेज दिलेलं असतं. त्यावरनं एक निर्देशांक, एक क्रमवारी प्रकाशित केली जाते आणि त्याला मानवी विकास निर्देशांक असं म्हटलं जातं. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल ना, तुम्ही Googleवरती फक्त मानवी विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एवढं टाका. तुम्हाला सर्व माहिती त्याबद्दल भेटून जाईल. तुम्हाला या ठिकाणी एवढंच ध्यानात ठेवायचं आहे, की मानवी विकास निर्देशांक हा मानवी सुरक्षिततेच्या वेगवेगळ्या आयामांचं एक मूर्त स्वरूप आहे. ते जगाला दाखवून देतं, की कोणता देश मानवी सुरक्षिततेच्या बाबतीत किती सुदृढ आहे ते. तर एवढाच याचा एक उद्देश आहे, हे या ठिकाणी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पाठ पूर्ण केलाय. बरोबर. तर राष्ट्रीय सुरक्षिततेचे बदललेले स्वरूप आपण या ठिकाणी बघितलं. कोणकोणते वेगवेगळे आयाम राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे ते आपण बघितलं. मानवी सुरक्षा आणि सर्वसमावेशक सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बदललेल्या स्वरूपामध्ये कशा प्रकारे समाविष्ट होतात हे आपण बघितलं. आणि मानवी सुरक्षा ही एखाद्या देशाची किती आहे हे दर्शवणारा मानवी विकास निर्देशांक सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा त्याबद्दल केली. बरोबर. तर आपण एक उपक्रम या ठिकाणी बघूयात.
जो की तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे या कार्यपुस्तिकेच्या माध्यमातून. आपल्या परिसरातील एखादी स्वयंसेवी संस्था, एन-जी-ओ शोधा. ती संस्था कसे कार्य करते ते अभ्यासा. त्यावर वर्गात चर्चा करा व माहिती लिहा. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संस्थांवर माहिती लिहिण्यास हरकत नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पर्यावरण क्षेत्रात काम करणारे एन-जी-ओ भेटतील. कोणी अपंग व्यक्ती असतील त्यांना मदत करणारी संस्था असेल, कोणी वृद्ध व्यक्तींना मदत करणारी संस्था असेल, कोणी अनाथ बालकांना मदत करणारी संस्था असेल, कोणी जे काही मजूर आहे किंवा जे काही रस्त्यावरती जे काही गरीब मुलं भीक मागायचं काम करतात, तर अशा मुलांना शिक्षण देणाऱ्या काही एन-जी-ओज असतील, तर असे खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे वेगवेगळ्या संस्था आहेत. त्या संस्थांना तुम्ही भेट देऊ शकता, त्यांच्यासोबत काम करू शकता. तुमची एक्सपर्टीज त्या संस्थेसाठी देऊ शकता, जेणेकरून तुमच्याकडनं काहीतरी चांगलं काम होईल आणि समाजाच्या वेगवेगळ्या अंगांची तुम्हाला माहिती होईल. कशाप्रकारे समाजामध्ये एक विदारक वास्तव असतं आणि कशाप्रकारे लोक ते जगतायत हे तुम्हाला दिसेल, बरोबर? आणि तुमच्याकडे अवेलेबल असणाऱ्या साधनांचा तुम्ही कशा अजून चांगल्या प्रकारे वापर करू शकता याची समज तुमच्यामध्ये निर्माण होण्याचा यातनं प्रयत्न होणार आहे. त्यामुळे अशा संस्थांसोबत विद्यार्थी मित्रांनो नक्की काम करा तुम्ही. तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि अशा संस्थांचा तुम्ही या ठिकाणी वर्णन लिहू शकतात. त्याच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल माहिती लिहू शकतात. मी तुम्हाला एक संस्था सांगतो जे की जलदूत म्हणून काम करते. पाणी फाउंडेशन तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर एक सेवावर्धिनी नावाची पुण्यामध्ये एक एन-जी-ओ आहे. ती पण दुष्काळी गावांना जल व्यवस्थापनासाठी मदत करते. त्यानंतर खूप साऱ्या संस्था पुण्यामध्ये आहेत. बरोबर? वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तुम्ही त्याची माहिती इंटरनेटवरून मिळवू शकता. त्यानंतरचा पुढचा उपक्रम आहे, एखाद्या राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्याची किंवा सरकारी अधिकाऱ्याची भेट घ्या. भारतासमोरील सामाजिक व राजकीय समस्यांबाबत त्यांचे विचार जाणून घ्या. त्यावर वर्गात चर्चा करा आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय उपाय सुचवाल ते लिहा. समजा तुम्ही पर्यावरणीय समस्येचं उदाहरण घेतलं. तुम्ही एखाद्या राजकीय नेत्याची भेट घ्या. त्या राजकीय नेत्याला काही प्रश्न विचारा, की तुमच्या वॉर्डमध्ये किंवा तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये म्हणजे काय तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही पर्यावरणीय सुरक्षेच्या संदर्भात कोणकोणते उपाययोजना करतात किंवा कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवतात? त्या उपक्रमांमध्ये तुम्हाला किती सक्सेस भेटलंय किंवा ते उपक्रम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय-काय काम करतात? तर असे वेगवेगळे प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकतात. बरोबर? तर अशा प्रकारे तुम्ही हे उपक्रम करू शकता मित्रांनो. तुम्हाला नक्कीच यातनं काही नवीन शिकायला भेटेल, नवीन काहीतरी जाणून घेण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकाल. तर तुमची काही समस्या असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण नक्की त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आशा आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि असेच पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला अगदी वेळेवर भेटेल. तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.